तिवारांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यानं नवा वाद. इतिहास बदलणं घातक. राऊत यांची टीका तर जपून बोलण्याचा अजित पवार यांचा सल्ला. आमदार सुरेश धस यांना समज द्यावी. मंत्री पंकजा मुंडे यांची भाजपा नेतृत्वाकडे मागणी. तर पंकजा यांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार. धस यांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आन्हे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून शोध सुरू. बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेला अखेर प्रयागराजमधून अटक. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. खोक्याच्या घरातून गांजाचा साठाही केला जप्त. बीडमध्ये मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. धनंजय देशमुख यांच्या सरपंच साडूच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. पंढरपूरच्या माळशिरसमध्ये अमानुषतेचा कळस. अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाला लोखंडी सळीचे चटके देत हत्या. एक तरुणी आणि अल्पवयीन मुलगा ताब्यात. प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 17 मार्चला सुनावणी. तोपर्यंत अटकेपासून दिलासा. सुनावणीवेळी कोरटकरला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. राज्यातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचं मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन. 12 जिल्ह्यातील 3000पेक्षा शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला राज्य सरकारचा कायम विरोध राहणार. मंत्री राधाकृष्ण विखे यांचं स्पष्टीकरण. सुप्रीम कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणार. विखे यांची माहिती. Thank you.